प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वराच्या नजरेत प्रत्येक व्यक्तीचा आत्मा इतका मौल्यवान आहे की त्या व्यक्तीचं आत्म्याचं रक्षण करण्यासाठी परमेश्वराने एक रक्षक दूत प्रत्येक व्यक्तीकरिता नेमलेला आहे. शब्द आहेत बायबल पंडित संत जेरोम यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने विश्वाची निर्मिती करत असताना देवदूतांची निर्मिती केली. ह्यावरून देवदूत किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हिब्रू भाषेमध्ये देवदूतांसाठी शब्द आहे मालआक. मालआक म्हणजे दूत किंवा निरोप्या. त्यावरूनच मलाखी हा शब्द तयार झालेला आहे. मलाखी म्हणजे माझा निरोप्या. मलाखीच्या पुस्तकात अध्याय 3 मध्ये परमेश्वर म्हणतो, पहा मी माझा निरोप्या तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझा मार्ग सिद्ध करील. म्हणजे परमेश्वर आपला देवदूत पाठवून आपला मार्ग सिद्ध करत असतो. तशाच प्रकारे ग्रीक भाषेमध्ये शब्द आहे आंगेलॉस. आंगेलॉस म्हणजे मेसेंजर किंवा निरोप देणारा. परंतु देवदूताचं काम केवळ निरोप देणं एवढंच नाही. त्या दिवशी आपण संत मायकल, संत राफाएल, संत गाब्रियल ह्या महादूतांचा सन्मान केला. हे महादूत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सदैव असतात. पवित्र 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 अशा प्रकारचं गुणगान गात असतात. काही वेळेला अशा दूतांच्या हातामध्ये ईशात असलेलं धूपपात्र आपण पाहत असतो. ह्याचा अर्थ ते अखंडितपणे परमेश्वराची उपासना आणि आराधना करत असतात. परंतु रक्षक दूतांचं विशेष कार्य म्हणजे माणसाचं रक्षण करणं. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला रक्षक दूत देण्यात आलेला आहे. स्तोत्र 91 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी माझ्या दिव्य दूतांना आज्ञा करीन आणि तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या तळहातांवरती झेलून धरतील. केवढी काळजी परमेश्वर माणसाची घेत असतो. म्हणूनच ह्या देवदूतांचं कार्य माणसाला मार्गदर्शन करणं, माणसाचं संरक्षण करणं, माणसाला दिशा दाखवणं आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीची आपल्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं हे रक्षक दूताचं कार्य मानलं जातं. असे रक्षक दूत आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या धोक्यांपासून आपलं रक्षण करत असतात. शारीरिकदृष्ट्या कुठल्या अपघातापासून, भावनिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारे हृदयाला जखम होण्यापासून, बौद्धिकदृष्ट्या चुकीचा विचार करण्यापासून आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाप करण्यापासून हे रक्षक दूत आपलं रक्षण करत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या रक्षक दूताशी एक नातं प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आपल्याला संत बर्नर्ड सांगतात की तुमच्या रक्षक दूताशी मैत्री करा. तो रक्षक दूत तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याबद्दल वारंवार त्याचे आभार माना, त्याच्यावरती भरोसा ठेवा, त्याच्यावरती प्रेम करा. आणि ज्या वेळेला तुम्ही संकटात असाल, मोहात असाल, धोक्याच्या प्रसंगामध्ये असाल त्यावेळेला त्याच्याकडे प्रार्थना करा. ख्रिस्त सभेने देखील रक्षक दूताची प्रार्थना आपल्याला शिकवलेली आहे की हे माझ्या रक्षक दूता, देवाने मला तुझ्या स्वाधीन केले आहे. माझे रक्षण कर, मला प्रकाश दाखव आणि सुमार्गाने चालवून मला स्वर्गराज्याकडे ने. आमेन. ही प्रार्थना सातत्याने दररोज आपण म्हणणं गरजेचं आहे. त्याद्वारे आपल्याला आपल्या रक्षक दूताची सातत्याने जाणीव राहू शकते. आपल्या रक्षणासाठी परमेश्वराने जसा रक्षक दूत दिलेला आहे तसा इतरांच्या रक्षणासाठी सुद्धा त्यांचा रक्षक दूत असतो. म्हणूनच ह्या रक्षक दूताची सुद्धा आपण जाणीव ठेवायची. येशू आजच्या वाचनामध्ये आपल्याला सांगत आहे की ह्या लहानातील कोणालाही तुम्ही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो त्यांचे दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख स्वर्गामध्ये नित्य पाहत असतात. ह्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचा रक्षक दूत कार्यरत आहे ह्याची माणसाने जाणीव ठेवायची
आणि त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे अपाय होणार नाही, इजा होणार नाही, त्रास होणार नाही, मोहामध्ये पडण्याचा प्रसंग येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आज रक्षकदूतांची स्मृती साजरी करत असताना आजच्या दिवशी स्वतःला 3 प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न, माझ्या जीवनात देवाने नेमलेला रक्षकदूत कार्यरत आहे ह्याची मला जाणीव असते का? दुसरा प्रश्न, मी माझ्या रक्षकदूताकडे नियमितपणे प्रार्थना करते का? आणि तिसरा प्रश्न, इतरांना माझ्या उपस्थितीत सुरक्षित वाटते का? म्हणजेच मी स्वतः कधीकधी रक्षकदूत बनून इतरांना संरक्षणाची हमी देत असते का? तपासून पाहूया. आज स्वर्गवासी बिशप एडविन कोलासो ह्यांचा जन्मदिवस. अलीकडेच ते मरण पावले. आपल्याला पूर्ण खात्री आहे की आत्ता ते परमेश्वराच्या राज्यात सर्व देवदूतांसमवेत परमेश्वराची अखंड स्तुती करत असतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.